बोलते अरे उसात जरी हा एरंड वाढला डबल मन तुला ऐकू आलं नाही का? ए तुम्ही ऐकलं ना मावशी दादा तात्या सावध बसा चला सावध होता फ्रेश. ए बाळा ए निर्वास चला बडे बडे सावधान हाताची कडे की तुला रे तू हा हाताकडे लक्ष ठेव हाताकडे खाली बसूनच सांग बाकी कोणी बोल नका 1 रुपयाला 5 पेन तर 5 पेनाला किती रुपये 5 रुपये तुझं पाय कुठं आहे बोलला तर प्रश्न विचारणार बोलला तर प्रश्न चाल ताडबास ऐक तात्या ही बारकी पोरं लय आगाव आहे आता अलीकडची पिढी लय आगाव झाली काल एक पोरग कालवा करायला लागलं होतं मी म्हटलं ए गबास ते म्हटला तुम्हीच गबासा तुम्हाला एक प्रश्न विचारू का म्हटला मी म्हटलं ही बारक्या 34 पोरग काय विचारायचं विचार म्हणलं विचार मी एवढा महाराष्ट्र पिंजून काढला विचार ती पोरग उठलं म्हटलं महाराज अशी कुठली गोष्ट आहे वडल्यावर बारकी होत्या मलाच कळलं नाही वडल्यावर बारकी होत्या आता वडल्यावर मोठी होत्या ती पोरग म्हटलं महाराज अशी कुठली गोष्ट आहे वडल्यावर बारकी होत्या मला कळलंच ना मी डोकं खाजवलं म्हटलं मला जमत नाही सांग सोपाय म्हटला बिडी त्याचा बा बिडी पेत होता वडल्यावर बारकी होती बिडी ही पोर आहे चाल ताडबास आता तू डबल म्हण चल बोल आई अरे उसात जरी एरंड वाढला लक्ष आहे आजी लक्ष आहे सुमैया सुमैया लक्ष आहे तात्या लक्ष आहे ही कोण आहे ही म्हणजे कोण ऊस आणि मी एरंड लक्ष आहे आता जनता न्याय देईल तात्या फास्ट बोलायचं बरं का वेळ कमी ऊसाचा दर काय आहे सध्या ऊसाचा तुम्ही सगळे आजार आहे काय ऊसाचा दर 3000 रुपये टन म्हणजे किलोला कसा 3 रुपये किलो ऊस ही ऊस 3 रुपये किलो एरंड्या कशा आहेत एरंड्या कशा आहेत 50 रुपये किलो लगा मी 50 रुपये किलो माल तू 3 रुपये किलो माल तुझ्या बरगाड्यात थांबा बरोबर आहे तुम्ही जनता ह्याच्या पाठीमाग आहे जनतेने नाही दिलाय अतुल ही माझी सगळी पाहुणे ती सगळं गाव मामाचं पण एक नाही का माझं राहुल दादा भवानी सुद्धा होत नाही काय घ्या नाही बरोबर आहे काय मी 3 रुपये किलोचा माल आणि ही किती 50 रुपये बरोबर आहे तुमचं नाही बरोबर आहे मला सांगा कुठल्या वागाने ट्रॅक्टर वरून एरंड्या कारखान्याकडे गेलेल्या बघितले त्या काय लगा बोलतोय संदीप अरे उसात जरी हा एरंड वाढला संदीप महाराज आले शेवटी तात्या येऊ दे आम्ही ह्याच्यासाठी झालोय भगवान बापू यांनी जावायसाठी 100 रुपये दिले इथं सगळं माझं पै पाहून आहे तर डाळिंबाच्या बागा कनाकन होत्या त्या ह्या भागात खरं बोलू मी खरं बोलू ह्या भागात पैसे लय येतो लोकांकडे पण देऊ वाटत नाही त्याचा असा आहे राहुल दादा माझ्या जीवाला काळ आहे जी माणूस मला बक्षीस करतोय त्याच्यात डाळिंबाला तेल येत नसतो नाही खरं खरं माझा पायगुण लय चांगला आहे माझा पाय सुमैया हे थांब सुमाय पिशवी चपचायला लागले 100 देते काय घे देते हा भगवान बापू यांनी 101 रुपये दिलं बाकीची बसले तुम्ही देऊ नका वाईट असते आणि तुम्ही काय 1500 ला मोड करू नका जपून ठेव त्याचा असा आहे राहुल दादा तात्या माझा पायगुण लय चांगला माझा पायगुण लय चांगला माझा कार्यक्रम जर वास्तुक शांतीला ठेवला मालकानं जर माझा कार्यक्रम वास्तुक शांतीला ठेवला 1 वर्षाच्या दुसरं घर बांधून तयार माझा कार्यक्रम दुकानाच्या उद्घाटनाला ठेवला 1 वर्षाच्या दुसरं दुकान तयार माझा कार्यक्रम जर लग्नात ठेवला 1 वर्षाच्या दुसरं लगीन दुसरं लगीन होत नाही त्याचा संसार सळला होते भगवान बापूंनी 100 रुपये दिलं मला वाटत होतं सुमैया माझ्या भवानी होत्या का नाही पण भगवान बापूंनी जावायला का होईना 100 रुपये दिलं धन्यवाद बाकी तुम्ही देऊ नका वाईट असते नाही इथं जवळ कुठं दवाखाना आहे का दवाखाना ही मला 100 रुपये बक्षीस झालेलं बघून ह्याच्या पोटात कुट्टू होत असेल ऐक अरे उसात जरी हा एरंड वाढला या उसाची सरी येईल का या जळक्या एरंडाला कुठेही शालू कुठेही फाटकी वाकड सांगा शालू शेजारी शोभेर काय फाटकी वाकड असा गर्वान
फुगू नको ताम फुटशील दम काढ असा गर्वान फुगू नको ए गर्वान वागू नको माझ्या रे माझ्या रे नादा लागू नको माझ्या रे नादा लागू नको माझ्या रे नादा लागू नको असं गर्वाने फुगू नको असं गर्वाने फुगू नको गर्वानं फुगू नको माझ्या रे इकडे लक्ष द्या दादा या संदीपचा सांगायचा विषय शाळेत लई हुशार शाळेत सरांनी याला प्रश्न विचारला उठून उभारला सरांनी याला प्रश्न विचारला संदीप 15 फळांची नावं सांग किती फळांची 15 लय सोपा प्रश्न यानं उत्तर द्यायला चालू केलं सर पेरू सर म्हणलं वा लगेच दुसऱ्या फळानं सांगितलं सर आंबा लगेच तिसऱ्या फळानं सांगितलं सर चिक्कू ही पाटकन खाली बसला सर म्हणले संदीप लगा 3च फळांची नावं सांगितली अजून 12 फळांची नावं राहिली हे पाट कुठलं सरला म्हणते सर 1 डझन केळं शाळेतला हुशार होता राहुल दादा साहेबांना यांनी माझ्यासाठी पाहुणा आहेत ना माझं साहेबांना बाबर कंपनी सगळी बाबरच आहेत है नाही राहुल दादाला माझ्या लग्नाच्या टायमिंगला लय फोन करायचो मी अबदायला लागलेलो बारूड म्हणणाऱ्याला कोण देते हो मी अबदायला लागलेलो राहुल दादाने पण पाहुणा येत तुमच्याकडे पैसे आहेत पण देऊ वाटत नाही साहेबांना यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत तिकून दिले भगवान लक्ष्मण बाबार 51 रुपये आलेले आहेत सुमाइया हा तुम्ही काय 1,500 ला मोड करू नका जपून ठेवा भगवान बाबर यांच्याकडून 51 रुपये आले धन्यवाद बहुतेक डिझेल पुरतं होते काय गे राहुल दादा आबा ही विशाळात काय हुशार ही 3रीला ह्याला इंग्रजी शिकवायला गुरुजीला बाहेर आलता लई सोपं लई भारी शिकवायचं गुरुजी पोरांना लगेच पाठ व्हावी म्हणून आयडिया काढली गुरुजीने एबीसीडीची ए फॉर अन्नाची बायको कशासाठी एबीसीडी लगे पाठ व्हावी म्हणून बी फॉर पाण्याची बायको सी फॉर चंद्राची बायको असं करत गुरुजी एम पर्यंत आलं एम फॉर मंग्याची बायको या जातीने एक शब्द पाठ केला एम फॉर मंग्याची बायको त्या दिवशी गुरुजीने एम पर्यंत शिकवलं शाळा सुटली दुसऱ्या दिवशी शाळा भरली शाळा तपासाला बाहेर आली साहेबांनी फळ्यावर काढले W आणि याला उठवलं अतुल हत्याकार ही काय लिहिलंय सांग आता ह्यानं W बघितलं नव्हतं ही काल एम पर्यंत शिकलं होतं ही त्या फळ्याकडे बघून गुरुजीला म्हणते गुरुजी ही मंग्याची बायको उलटी का बसली मग तुमच्या लक्षात आलं का एमच्या उलट W आहे एवढा छान आहे किती बोलायचंय बोलू द्या मला किती नाव ठेवायचंय ठेवू द्या मला अरे किती बोलायचंय बोलू द्या मला किती नाव ठेवायचंय ठेवू द्या मला पण चाड्या चुगल्या करू नका मागण अरे पण चाड्या चुगल्या करू नका मागण आयुष्यात माणूस ज्याच्या त्याच्या परीने जगत असतो पण या समाजात माणसाची नावं ठेवणारी सुद्धा संख्या आहे कारण माणसाला चांगलं झालेलं कधीच बघवत नसतं पाठीमागे नावं ठेवून चाड्या चुगल्या करून एकमेकाची भांडणं लावत असतो म्हणून त्यांच्यासाठी माझं सांगणं आहे महाराज तात्या मावशी तुम्ही कसंही जगा तात्या तुम्ही कसंही वागा लोक तुम्हाला नावं ठेवणारच तुम्ही लग्न किती मोठं करा 1 कोटी रुपये घालवा 1 कोटी जाताना माणूस मीठ जरा कमीच होतं म्हणून जाणार माणसं नावं ठेवणारच कसंही वागा पैसे असून साधं राहिलं तर म्हणतात कंजूस आहे हो कंजूस चिक्कू मारवाडी खर्च केले का म्हणतात 2 नंबरचा असेल 2 नंबरचा जास्त बोलला का म्हणतात बडबडतय कमी बोलला का म्हणतात अतिशान आहे
माणसं तुम्ही कसंही जगा, माणसं तुम्हाला नावं ठेवणारच. एक नवरा बायको घोड्यावर बसून चालली होती. बारीक आहे का बरं का, सावध बसा आता, सावध. एक नवरा बायको घोड्यावर बसून चालली होती. मग पहिल्या चौकात असा पार होता. लोक म्हणली, त्या नवरा बायको घोड्यावर जात असताना लोक बसलेली, अरा काय नवरा बायको आहे ते, किती बिनआबरूज आहे ते. दोघं घोड्यावर बसली ती, दोघं घोड्याला वजन लागत असेल का नाही, ही नवऱ्यानं ऐकलं. मग पुढच्या चौकात गेल्यावर काय केलं, नवरा खाली उतरला, नवरा चालत चालला, बायकोला घोड्यावर बसवलं, चालली पुढे जोड. पुढच्या चौकात गेली, लगेच कालवा चालू झाला. अरा बायकोचा बैल झाला रे, बायकोचा बैल. बायकोला घोड्यावर बसवले आणि ही चालत चाललाय. अर्रा बायकोचा बैल झाला. ही नवऱ्यानं ऐकलं. मग नवऱ्यानं काय केलं, बायकोला खाली उतरवली, स्वतः घोड्यावर बसला. बायको चालत चालली, ही घोड्यावर बसून चालला. पुढच्या चौकात गेली, लगेच चालू झालं लोकांचं. अर्रा काय माणूस आहे का काय, बायको चालत चालली आणि ही घोड्यावर बसलाय. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे, माणूस तुम्हाला घोड्यावर बसू पण देणार नाही आणि चालू पण देणार नाही. हा समाज आहे. म्हणून महाराज, समाजाकडे लोकांकडे लक्ष देऊ नका. किती बोलायचंय बोलू द्या मला, किती नाव ठेवायचंय ठेवू द्या मला, किती बोलायचंय बोलू द्या मला, किती नाव ठेवायचंय ठेवू द्या मला, पण चाड्या चुगल्या करू नका मागण. अरे चाड्या चुगल्या करू नका मागण. अरे मग जेव्हा पंढरीला जाईन, जेव्हा पंढरीला जाईन, तुमचं नाव माझ्या विठ्ठलाला सांगीन. पंढरीला जाईन, तुमचं नाव माझ्या विठ्ठलाला सांगीन. हा बोलायचंय बोलू द्या, लागायचंय ठेवू द्या मला, किती बोलायचंय बोलू द्या, नाव ठेवायचंय ठेवू द्या मला. एवढ्या चाड्या चुगल्या करू नका मग, एवढ्या चाड्या चुगल्या करू नका मग. जेव्हा पंढरीला जाईन, जेव्हा पंढरीला जाईन, तुमचं नाव माझ्या विठ्ठलाला सांगीन. पंढरीला जाईन, तुमचं नाव माझ्या विठ्ठलाला सांगीन. पंढरीला जाईन, तुमचं नाव माझ्या विठ्ठलाला सांगीन. पंढरीला जाईन, तुमचं नाव माझ्या विठ्ठलाला सांगीन.